नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्यातला शालेय अभ्यासक्रम बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही प्रक्रिया आता सुरू होतीये आणि ती जवळपास पुढची 10 वर्ष जर फार काही वाद निर्माण झाला नाही तर बिनदिक्कत चालू राहील. हा बदल लागू झाला तर शिक्षण क्षेत्रातला हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल असेल. राज्याचा अभ्यासक्रम हा यामुळे जवळपास बाजूला सरला जाईल आणि देशभरात लागू असलेला केंद्रीय अभ्यासक्रमच महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे राबवला जाईल का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. त्याच्या जोडीला केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये भारताच्या वैविध्याची जपणूक कशी होणार, भाषा आणि इतिहासाचं काय होणार असे अनंत प्रश्न पडू लागले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि आपल्या पूर्वजांचा देशासाठी केलेला संघर्ष हा या एकत्रित अभ्यासक्रमामध्ये फारसा नसतो. त्यामुळे जर केंद्रीय अभ्यासक्रम लागू होणार असेल तर महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज हद्दपार होणार आहेत का असाही प्रश्न उमटणार. महाराष्ट्रामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये भाषा हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्यातही राज्याच्या इतिहासातला महत्त्वाचा भाग म्हणून शिवरायांचा इतिहास राज्याच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळेमध्ये मुलांना शिकवला जातो. प्रत्यक्षात हा केवळ आणि केवळ अभ्यासक्रम नाही तर ही शिकवण आहे. शिक्षणापेक्षा संस्काराचा भाग यात अधिक आहे आणि इथेच केंद्रीय अभ्यासक्रमातली मुलं मागं पडतात. त्यासाठीच अखिल भारतीय मराठा महासंघानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या CBSE आणि ICSEच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना शिकवावा अशी मागणी केली आहे. तशी मागणी करणारं एक पत्र महासंघानं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना सुद्धा लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्र सरकारने CBSE आणि ICSE बोर्डामध्ये घेतला पाहिजे अशी मागणी आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं केंद्रीय शालेय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केलेली आहे. आणि तसेच आता आज सकाळी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांना आज समक्ष भेटून आणि त्यांना मागणी केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रातल्या CBSE बोर्डामध्ये सगळ्या असला पाहिजे, अल्पसंख्याक शाळेमध्ये बी शिकवला पाहिजे आणि केंद्रामध्ये त्याचा CBSE आणि ICSE बोर्डात समावेश करण्यासाठी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलेले की आम्ही तो पाठपुरावा करून ताबडतोब त्याचा निर्णय घेऊ. हे काही अचानक घडलेलं नाही, कारण राज्याच्या अभ्यासक्रमाला केंद्रीय अभ्यासक्रमानं बदललं जाणार अशी घोषणा त्याआधी झाली आहे आणि म्हणूनच ही सगळी गोंधळातली परिस्थिती आत्ता समोर येते. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या फेजमध्ये इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी CBSE पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. आपले जे काही शिक्षक बंधू भगिनी आहेत, अधिकारी आहेत, या सर्वांना CBSE पॅटर्नच्या साठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये 2 टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये CBSE पॅटर्न आपण अडॉप्ट करणार आहोत. केंद्रीय अभ्यासक्रमाच्या शाळा या सर्वसाधारणपणे एप्रिल ते मे म्हणजेच एप्रिलचा पूर्ण महिना सुरू असतात. या उलट एप्रिल मे असे 2 महिने राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा या अंशतः बंद असतात. आता जर केंद्रीय अभ्यासक्रम लागू करायचा असेल तर राज्यात शाळांचं वेळापत्रक सुद्धा बदलणार. मग आपण नक्की काय स्वीकारतोय? आपण अभ्यासक्रम स्वीकारणार आहोत का अभ्यासक्रम राबवण्याची पद्धत स्वीकारणार आहोत? विरोधकांनी अभ्यासक्रमाच्या बदलामागचं कारण सरकारला विचारलंय ते याच निमित्तानं. महाराष्ट्राचा जो स्टेट सिलेबस आहे त्याला जरा चांगलं करण्यासाठी कष्ट घ्या ना. पूर्वी आपण कष्ट घ्यायचो पॉलिसी आणण्यासाठी आणि त्या पॉलिसी अख्खे इतर राज्य त्या ठिकाणी स्वीकारायचे. पण या राज्याला जरा सवय लागली आहे की दुसऱ्या राज्यातल्या काही गोष्टी कॉपी करायच्या आणि आपलं काम ढकलपणा करायचा. सरकारला कष्टाचं एक
क सुद्धा तिकडे जमत नाही. कॉपी मात्र म्हणजे सी कॉपी मात्र त्यांना त्या ठिकाणी जमते. त्यामुळे दुर्दैव आहे. त्यामुळे उगाच असं शॉर्टकट मारण्याच्या नादात लहान मुलांचं भविष्य आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्यात या सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही. दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे? हा साधा प्रश्न आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव. पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते. मला याच्यावर बोलायचंच नाही. चला. पण दुसऱ्या बाजूला पालकांच्या मनामध्ये मात्र या बदलाच्या बाबत आत्ताच्या घडीला वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. तर राज्य शासनाने हा जो बदल आहे 1 वर्ष पहिले शिक्षकांना प्रशिक्षित करावं. कारण बरेच सर्व शिक्षक हे राज्य शासनाच्या जो अभ्यासक्रम आहे त्याचे प्रशिक्षित शिक्षक आहेत. त्यांचे DED BED हे त्याला अनुषंगाने त्यांचे अभ्यासक्रम झाले DED BED मध्ये. तर CBSE पॅटर्न करताना पहिले शिक्षकांचं म्हणजे व्यवस्थित प्रशिक्षण व्हायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे पालकांनाही त्यांना म्हणजे अवलंबण्यासाठी किंवा अंगीकारण्यासाठी, कारण बरेचसे पालक हे मुलांच्या अभ्यासावर सजग असतात, तर तो हा अभ्यासक्रम पहिलीपासून टप्प्याटप्प्याने 1-1 वर्ष पुढे न्यावा. तुम्ही पहिलीच्या वर्गापासून सुरू करता आहात तर सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहात का? आणि कुठल्या कुठल्या महानगरपालिकेच्या शाळा एका जिल्हा परिषदेच्या आहेत का सर्व खाजगी अनुदानित विनाअनुदानित सगळ्यांमध्ये सुरू करणार आहेत? तो एक संभ्रम आहे. त्याच्यात अजून राज्यमंडळ आहे. राज्यमंडळाचं काय करणार आहे? मग राज्यमंडळाचं परीक्षांचं वेळापत्रक हे वेगळं असतं. CBSE पॅटर्नचं वेळापत्रक हे वेगळं असतं. म्हणजे कंप्लीट त्याच्यात तफावत आहे. आणि यांनी हा अचानक जो निर्णय लादला आहे तो का लादला, कशासाठी लादला, याच्या मागचं काय कारण आहे? एक तर कुठलंही काम सुरू करताना, कार्य सुरू करताना त्याचं पहिले नियोजन असलं पाहिजे. जर तुमच्याकडे प्रशिक्षित शिक्षक नाही तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवतील? CBSEचा लागू होणारा पॅटर्न हा एक नवं आव्हान ठरू शकतो का? लक्षात घ्या. केंद्रीय अभ्यासक्रम शिकवणं हे राज्य महामंडळाच्या म्हणजेच राज्य पाठ्यक्रम मंडळाला आव्हानात्मक ठरेल. राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा जूनमध्ये सुरू होतात. वेळापत्रक कसं बदललं जाईल? 1 एप्रिलपासून राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये केंद्राचा अभ्यासक्रम लागू कसा होईल? त्यासाठी आवश्यक ती पुस्तकं बालभारती छापणार आहे का? सध्या तरी राज्य अभ्यासक्रमाची पुस्तकं बालभारती छापत आलेली आहे. NCERT च्या माध्यमातून केंद्रातल्या अभ्यासक्रमाची पुस्तकांची छपाई होते. मग आता ही छपाई देशभरासाठी किमान महाराष्ट्रासाठी कोण करणार? नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकं कधी छापली जाणार? मुलांना मिळणार कधी? CBSE पुस्तकं छापणार असेल तर राज्य मंडळाच्या शाळांमध्ये ती पोहोचतील का आणि वापरायची कशी, हाही प्रश्न आहेच. नव्या अभ्यासक्रमाच्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण गरजेचं आहे. ते झालंय का, हा सवाल आहे. CBSEचा अभ्यासक्रम महाराष्ट्रात लागू करण्याचा माननीय शिक्षण मंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. उशिरा का होईना सरकारने CBSE पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याचं ठरवलेलं आहे. गणित आणि इंग्रजी आणि विज्ञान या 3 विषयांमध्ये महाराष्ट्र खूप मागे आहे. आणि गेले अनेक वर्ष मी स्वतः जेव्हा विधान परिषदेत होतो तेव्हा सातत्याने ही मागणी करत होतो की स्पर्धा परीक्षांमध्ये आणि एकूण सगळ्याच उच्च शिक्षणाच्या संधींमध्ये महाराष्ट्र मागे पडतो. याचं कारण आपल्या अभ्यासक्रमात असलेल्या उणिवा हे होतं. या उणिवा या निमित्ताने दूर होत असतील तर या निर्णयाचं, दादा भुसे यांच्या निर्णयाचं आणि त्यांच्या सरकारचं स्वागत केलं पाहिजे. गणित, विज्ञान आणि भाषेतला इंग्रजीचा विषय हा महाराष्ट्रासाठी आव्हानात्मक ठरल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलंय. आणि याच धर्तीवर होणारे बदल हे येत्या काही दिवसात निश्चितच काही सकारात्मक फायदे आपल्याला मिळवून देऊ शकतात. समान अभ्यासक्रम लागू झाला
तर वातावरण सुद्धा समान स्पर्धात्मक असेल. म्हणजेच केंद्रीय अभ्यासक्रम शिकणारी सगळीच मुलं समान पातळीवर परस्परांशी स्पर्धा करतील. राज्यातले विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्यासाठी आपोआपच पहिलीपासूनच सक्षम बनतील. राज्यातल्या मुलांना 11वीच्या प्रवेशासाठी वेगळी वागणूक देण्याची गरज राहणार नाही. 10 वर्षांनी सीईटीचं भूत मुलांच्या मानगुटीवरून उतरलेलं असेल. सीईटी उत्तीर्ण करवणाऱ्या कोचिंग क्लासचा धंदा सुद्धा बंद झालेला असेल आणि याचा आर्थिक लाभ पालकांना निश्चित होईल अशी अपेक्षा करायला आपल्याला हरकत नसावी. महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून सीबीएसई अभ्यासक्रम इयत्ता पहिलीला राबवण्याची घोषणा केली आणि ती निश्चित स्वागतार्ह आहे. आणि मी त्याबद्दल सर्व मराठी शाळांच्या वतीने दादा भुसे यांचं मी अभिनंदन करू इच्छितो की हा निर्णय हा खरोखर दूरगामी परिणाम करणार आहे. पहिले HSCची परीक्षा झाल्यानंतर त्या मार्कांवर आपण IITला ॲडमिशन्स घ्यायचो, नंतर आपण MBBSला ॲडमिशन्स घ्यायचो, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचो. परंतु आता तो पॅटर्न्स बदलला आणि CET नावाचा नवीन प्रकार आला आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की CETच्या परीक्षा असो किंवा IIT JEEची असो, या परीक्षेचा सर्व अभ्यासक्रम हा CBSEवर आधारित आहे. आणि मग तिथे आपली मुलांना 10वीत खूप चांगले मार्क असायचे पण ते 12वी नंतर ती कमी पडायची CETच्या अभ्यासक्रमात. तर हा जो लेखून होता हा माननीय मंत्री महोदयांनी हेरला असावा. विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.